यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर विविध संघटनांनी आज लातूर बंदचं आवाहन केलं. या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन भाजपसह शिवसेनेकडून करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे लातूरमध्ये एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या सुनील तटकरे यांना सुद्धा मोठी पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनील तटकरे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. लातूरमधील मारहाणीच्या घटनेनंतर तटकरेंचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. छावाचे पदाधिकारी तटकरेंना जाब विचारण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात बाजारात खोबऱ्याचा तुटवडा निर्माण झालाय. घाऊक बाजारात गेल्या काही दिवसात खोबऱ्याच्या दरात किलो मागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. नारळी पौर्णिमा आणि गणेशोत्सवाच्या काळात खोबऱ्याला मोठी मागणी राहणार असून खोबऱ्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यानंतर पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढली. शेवगा, मटार, फ्लॉवर, घेवडा या फळभाज्यांच्या दरात 5 ते 10% घट झाली आहे. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती घाऊक बाजारातल्या व्यापाऱ्यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांचं नियोजन सुरू झालेलं आहे. स्वारगेट आणि चिंचवड स्थानकातून कोकणातील सर्व बसेसचं आरक्षण 2 महिन्यांपूर्वीच संपलंय. महामंडळानं नेहमीप्रमाणे यंदाही पुणे विभागातनं सुमारे 250 ते 300 अतिरिक्त एसटी बसेस या कोकणाच्या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआयच्या नियमात बदल केले जाणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ट्रान्झॅक्शन सिस्टीमला आणखी सोपं आणि सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम आणण्याचं ठरवलंय. मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना मनसेनं आवाज उठवताच पालिका प्रशासन खडबडून जागं झालंय. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवरती महापालिकेनं कठोर कारवाईचं पाऊल उचललंय. प्रशासनानं आतापर्यंत मराठी पाट्या न लावलेल्या 3040 दुकानांना नोटिसा दिल्या असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याकरता पालिकेनं 28 मे पासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज आणि रस्ते पोहोचले असले तरी अद्याप पाण्याची वाहिनी पोहोचलेली नाही. घर तिथे नळ योजना अद्यापही आदिवासी पाड्यांमध्ये राबवली गेलेली नाही. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील ठाकूरपाडा परिसरात आजही रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्या ठिकाणी पाणी देखील उपलब्ध नाही. टँकरद्वारे इथे पाणी पुरवठा केला जातोय. ताडदेव येथील वेलिंग्टन हाईट्स या 34 मजली इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यांच्या आत घरं रिकामी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. हे 18 मजले निवासी दाखला आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्राशिवाय 2011 पासून व्यापलेले असल्याचं नमूद करत आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला. मुंबईतल्या पवई हिरानंदानी गार्डन येथील ब्लूबेल इमारतीतील शासकीय निवासस्थानं नावावर करून देण्याच्या नावाखाली मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली. सेवानिवृत्त उपसचिवानंच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 2,61,50,000 रुपयांना फसवल्याच्या आरोपांना खळबळ उडाली. राजेश गोविल असं उपसचिवाचं नाव असून पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुणे महानगर परिवहन महामंडळानं मेट्रो प्रवाशांना स्टेशनपर्यंत ये-जा करण्यासाठी फीडर सेवा सुरू केली आहे. सध्या शहरामध्ये 22 मार्गांवरती ही फीडर सेवा सुरू आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना सोय झाली असून याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्यात फीडर सेवा मार्गावरनं 10,38,000 नागरिकांनी प्रवास केला. मुंबईमध्ये 1914 मध्ये 10 लाख लोकसंख्या असताना बेस्टच्या ताफ्यामध्ये 4,400 बसेस होत्या. तर आता 1.30 कोटी लोकसंख्या असताना हा आकडा 3,500 आहे. यामध्ये काही बसेस भाडेतत्वावरती आहेत आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून मुंबईत नियमांचं पालन करून खासगी बस वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करायला हवा असं मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं प्रवाशांसाठी एक आगळीवेगळी सुविधा सुरू केली आहे. देशात प्रथमच खासगी 4चाकी गाड्या रेल्वेनं वाहून नेण्याची सेवा सुरू होते आहे. ही सेवा कोलाड ते वेर्णा दरम्यान 23 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे रस्तेमार्गे 22 तासांचा प्रवास रेल्वेनं अवघ्या 12 तासात होणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या धोरणामुळे मद्याच्या दरात वाढ झाली आहे. मात्र या दरवाढीमुळे बार आणि रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीत तब्बल 30% घट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरती तोडगा म्हणून जवळपास 150 मद्य उत्पादक कंपन्यांनी 180 मिलीऐवजी 150 मिलीची बाटलीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं 21 विभागांमध्ये कचरा गाड्यांचा मनुष्यबळाची ही सेवा घेण्यासाठी काढलेल्या 8 निविदांना 24 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. या निविदांमधनं अंतिम कंत्राटदारांची निवड करण्यात येणार आहे. मालमत्ता थकबाकीवरती आकारण्यात आलेला दंड पनवेल महापालिकेनं 90% माफ केला. या सवलतीनंतर अवघ्या 3 दिवसात महापालिकेच्या तिजोरीत सुमारे 9 कोटींपेक्षा अधिक रक्कम गोळा झाली.
वाळू आणि इतर गौण खनिजांचा अनधिकृत उपसा, वापर आणि वाहतूक रोखण्यासाठी वाळू तस्करांवरती जबर कारवाई केली जाणार आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही महसूल विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच करावी, अशा सूचना महसूल मंत्रालयानं दिल्या आहेत. साखर आयुक्तालयानं ऊसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची थकीत रक्कम देण्यासाठी कारखान्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या सुनावण्या आणि शेतकऱ्यांना दिलेली रक्कम यामुळे सद्यस्थितीत 411 कोटी रुपयांइतकीच एफआरपीची रक्कम देणं बाकी राहिलंय. 200 पैकी 135 कारखान्यांनी 100% किंवा त्याहीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केलेली असून अद्यापही 65 कारखान्यांनी संपूर्ण रक्कम दिलेली नाही. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि बीएड, एमएड एकत्रित या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या कॅप फेरीला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता प्रवेशासाठी 25 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. एकीकडे पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दिलासादायक साठा असताना दुसरीकडे शहरातील अनेक भागात रहिवाशांना पाण्यासाठी कसरत करावी लागते. वांद्रे, गोरेगाव पूर्व, सांताक्रूज पूर्व, शिवडी, घाटकोपर पश्चिमेसह अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होतोय. सार्वजनिक रुग्णालयातील परिचारकांचा संप 4थ्या दिवशी सुद्धा सुरूच असल्यामुळे त्याचा फटका रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसलाय. अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा असून उपचार मिळण्यात सुद्धा अडचणी येत आहेत. संपाचा रुग्णसेवेवर काही परिणाम होत नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून केला जात असला तरी त्यांना आमचे हाल दिसत नाहीत का, असा उद्विग्न प्रश्न रुग्ण उपस्थित करत आहेत. आजपासून आठवडाभर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी अशा 10 जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मे महिन्यात दमदार हजेरी लावलेला पाऊस जून जुलैमध्ये गायब झाल्यामुळे उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडलं जात आहे. सध्या उजनी धरण 94.65% भरलं असून धरणामध्ये सध्या 114 टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. दौंडवरनं उजनीत येणारी आवक कमी झाल्यामुळे भीमा नदीतून सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलंय. मावळचा पिंपरी चिंचवड उद्योगनगरीला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सद्यस्थितीत 77.28% पाणीसाठा आहे. कृषी आणि बिगर सिंचनाच्या आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्याद्वारे नदीपात्रात नियंत्रित पद्धतीनं 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यामध्ये 23 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावं, पर्यटकांनी विनाकारण समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. अशातच दक्षिण मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडला. आता पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मावळ तालुक्यात सध्या 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मावळ तालुक्यात पाऊस भात पिकांसाठी पोषक असल्यामुळे लागवडीला वेग आलाय. कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी शेतात उतरून भात लागवड केली. महाड तालुक्यातील गावागावातनं भंगार गोळा करून आणणाऱ्या भंगार विक्रेत्यांनी सावित्री नदी प्रदूषित करण्यास सुरुवात केली. भंगार विक्रेते या ठिकाणी भंगारामधील वस्तू नदीत टाकत असल्याचं समोर आलंय. म्हसळ्यातील मुस्लिम समाजानं मशिदीचे सर्व दरवाजे हे सर्वधर्मीय नागरिकांसाठी उघडे केलेत. मशीद परिचय कार्यक्रमादरम्यान सर्वधर्मीयांनी मशिदीसंदर्भातली माहिती घेतली. सोलापूर शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशानं सक्रिय चड्डी गँग झालेली आहे. तर शहर पोलिसांकडून 7 ठिकाणी नाकाबंदी केलेली असताना शहरामध्ये चड्डी गँग मोकाट फिरताना दिसते. त्यामुळे घरफोडीसाठी फिरणाऱ्या चड्डी गँगला धडा शिकवण्याची स्थानिक नागरिकांकडून मागणी केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मार्ग हा खड्ड्यामुळे धोकादायक बनलाय. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावरील खड्डे भरावेत, अन्यथा जनतेच्या रोषाला बळी पडावं लागेल असा इशारा नागरिकांनी दिला. राज्यातील म्हाडानं राज्यात 2 लाख झाडं लावण्याची आणि जोपासण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याची सुरुवात धाराशिवच्या जेवळी गावातनं करण्यात आली. म्हाडानं लावलेल्या झाडांची जबाबदारी गावकऱ्यांवरती सोपवण्यात आली आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओयोबाबत विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर आले. ओयो हे ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या 15 हॉटेल्स आणि चंद्रपूर पोलिसांनी कारवाई केली. कोल्हापुरात कोल्हापूरचा राजा या गणपतीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गणपतीची भव्य अशी आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठी गर्दी उसळल्याचं बघायला मिळालं. जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतातील पिकांवरती परिणाम झालाय. मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगावात कुंदकेश्वर सेवा समितीच्या वतीनं येत्या 4 ऑक्टोबरपासून पवित्र शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलाय. पंडित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा तरसोद गावानजीक बायपास शेजारी असलेल्या 300 एकर विस्तीर्ण जागेत संपन्न होणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आणि त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी ऑपरेशन सिंधूरसह बिहारमधील मतदार याद्या, पुनरावलोकन आणि भारत-पाक संघर्षाबाबत डोनाल्ड ट्रम्प करत असलेल्या दाव्यांबाबतचे मुद्दे आक्रमकपणे उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवरती चर्चेची तयारी असल्याचं सरकारनं यावेळी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीव्सच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावरती जाणार आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षरी करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणं हा आहे. यानंतर एक मोठी बातमी. सूरज चव्हाण यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. लातूरमधील मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलेली होती. सुनील तटकरे यांना निवेदन देताना त्यांच्यावरती पत्ते भिरकावले आणि त्यानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबरदस्त मारहाण झाली होती. नमस्कार. काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थोडासा वाद निर्माण झाला. काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता. खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो. परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. सांगली जिल्ह्यात काँग्रेस कमकुवत नाही. सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यात क्रांती घडवून दाखवू असा विश्वास माजी मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात येऊन शक्ती प्रदर्शन केलं. हजारो कार्यकर्त्यांना घेऊन जलील यांनी बुलढाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन केलं. सांगलीच्या करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी आमदार सुहास बाबर यांच्या कॉल डिटेल्सची चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले यांनी आटपाडीच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे ही मागणी केली.